बार्शी तालुक्यात सावकारांचा सुळसुळाट. बार्शी तालुक्यात सावकारांना कोणाचा अभय. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी बार्शी नगरपालिकेतील कर्मचारी बनसोडे या युवकांना सावकाराच्या त्रासाला व जाचाला कंटाळून जीव द्यावा लागला. त्या घटनेची पुनरावृत्ती वैराग भागातील मौजे रवळ गावातील खंडू कोळी यांच्या बाबतीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोळी समाजाचे अल्पसंख्याक असलेले खंडू कोळी यांना सावकार पितापुत्रांनी असाच दमदाटी करत 70,000 घेतलेले व्याजाचे पैसे त्यांनी त्या पैशाबाबतीत 1,30,000 रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. खंडू कोळे यांनी अर्धा ते पाऊण गुंठा या सावकार पितापुत्र भोसले यांना खुली जागा लिहून दिलेली होती, परंतु या भोसले पितापुत्रांनी दुय्यम निबंधक व इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांची पूर्ण घरजागा स्वतःच्या नावे करून घेतलेली आहे व त्या बदल्यात त्यांनी पुन्हा आणखीन एकदा 3,50,000 रुपये घेऊन त्यांच्या घरावरचा कब्जा हटवलेला नाही. खंडू कोळे यांची खुली घरजागा अर्धा ते पाऊण गुंठा देण्याचे ठरवले होते, परंतु दुय्यम निबंधक यांना सावकार पितापुत्रांनी साक्षीदारांना संगनमत करून फसवणूक केली आहे. तर या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावर फसवणूक, ॲट्रॉसिटी व सावकारकीचा गुन्हा दाखल होणार का? खंडू कोळीसारखे अनेक असे कितीतरी आहेत जे समोर येत नाहीत जीवाच्या भीतीपोटी, कारण यांना राजकीय अभय आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच बार्शी शहर व तालुक्यामध्ये सावकारकीचा सुळसुळाट झालेला आहे. हा सुळसुळाट बार्शी शहर, तालुका व वैराग भागातील पोलीस प्रशासन संपवणार का, हे देखील जनसामान्य जनतेला वाटत आहे. मी परमेश्वर कदम, आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया, बार्शी. नेमका सावकारकीचा धंदा कधीपासूनचा आहे? फार दिवसापासून आहे. पैसे तुम्हाला त्यांनी कशावर दिलेले होते? जागा लिहून दिली ती तर आज तुम्ही ते पैसे परत केलेले आहेत? परत केले की त्याची व्याजामधला सहित पैसे परत केले. तुमची जागा नावावर करण्यास काय ते नकार द्यायला लागलेत का? नकार द्यायला लागले. 2 महिन्यानं करू, 3 महिन्यानं करू, सवड नाही असं नकार द्यायला लागले. कारण इथं राजकीय स्टंट होतोय का? ती त्यांचा सज्जनरावचा मुलगा माजी सरपंच होता. नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार, मी अशोक मुरलीधर मोठे पाटील वाळूज. मी भ्रष्टाचार विरोधी सामाजिक जनहित संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष, अर्थात अँटी करप्शन सोशल कमिटीचा प्रदेश उपाध्यक्ष असून माझ्याकडे खंडू मारुती कोळी यांची लेखी तक्रार आली की त्या गावाचे सावकार आणि तो एक राजकीय क्षेत्रातला माणूस असल्यामुळे त्याने खंडू मारुती कोळी यांच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे. त्यांनी त्याच्याकडून 70,000 रुपये व्याजाने घेतलेले होते. ते 70,000चे त्यांनी 1,30,000 परत केले. त्याच्यानंतर खंडू कोळे यांच्याकडून त्याने 3.5 लाख रुपयाची मागणी करून दमदाटी करून त्यांच्याकडून घेतलेले आहेत, असे खंडू कोळे यांचं म्हणणे आमच्याकडे आलेलं आहे आणि तशी लेखी तक्रार पण आलेली आहे. शिवाय त्यांचा मुलगा हा माजी सरपंच असून त्याच्या दबावामुळे ग्रामसेवक असो किंवा तलाठी असो यांनी ती जागा त्यांच्या नावावर करून घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या खंडू मारुती कोळी यांची त्यांनी जागा खरेदी केली ती बेकायदेशीर आहे. त्या ठिकाणी दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांनी हा काळाबाजार केलेला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, सावकारकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि ही कोळी समाजाची माणसं असल्यामुळं ह्यांना जातीवाचक शिवीगाळी त्यांनी केलेली असल्यामुळं त्याच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हाही दाखल व्हायलाच पाहिजे, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. जर प्रशासनानं आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर आपण नेमकं काय कराल? प्रशासनानं जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही 1 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन या तहसील कार्यालयाच्या समोर करणार आहोत. मला सांगा, आज या खंडू कोळी यांच्यावर दबाव आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा पोलीस असेल, याबद्दल आपली संघटना नेमकी कोणती भूमिका घेणार आहे? ज्यावेळेस खंडू मारुती कोळे यांच्यावर अन्याय ज्यावेळेस होईल
त्यावेळेस आमची संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे लढण्यास तयार आहे. आज खंडू कोळी यांचा जी विकास धोका आहे का? जरूर असणार. कारण पैसे देणारे हेच जर राजकीय मुवमेंट मधले आहे. राजकीय आहेत आणि त्यांची दादागिरी खूप चालते ती आहे. महिन्यापूर्वी बार्शी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने अशीच सावकारकीला कंटाळून आत्महत्या केली होती. अशीच भूमिका जर खंडू कोळी यांनी जर केलेली असेल, खंडू कोळीच्या बाबतीत जर घडली तर नेमकं प्रशासनानं कोणती दखल घ्यायला पाहिजे याबद्दल आपल्याला काय वाटतं? तसा जर प्रकार घडला तर प्रशासनानं ज्यांनी दगाफटका केलेला आहे अशा लोकांना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे नोंदवायला पाहिजे. आणि आम्ही ज्या लोकांकडं हे अर्ज दिलेले आहेत, काय पोलीस स्टेशन वैराग, बार्शी पोलीस स्टेशन ग्रामीण, उपविभागीय अधिकारी बार्शी, तहसील कार्यालय तहसीलदार बार्शी, पुन्हा ग्रामीण पोलीस अधिकारी सोलापूर, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडं सगळ्यांकडं अर्ज दिलेले आहेत. आणि त्यांनी जर या प्रशासनाला जागे नाही केले आणि खंडू कोळीवर जर असा प्रकार घडला तर हे सर्व अधिकारी त्याला जबाबदार राहतील.